हालेलुया, प्रेज लॉर्ड, हालेलुया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आज ऑनलाईन द्वारे परमेश्वराने आपल्याला एकत्रित केलं. धन्य त्या परमेश्वराचे नाव. आजच्या मननाकरता आपण गणना याचा 20वा अध्याय आणि 12वा वचन घेत आहोत. गणना 20:12. तेव्हा परमेश्वराने मोशे व अहरोन यास सांगितले, तुम्ही मजवर विश्वास ठेवला नाही आणि इस्रायल लोकांसमक्ष माझी पवित्रता प्रदर्शित केली नाही, म्हणून या मंडळीस जो देश मी दिला आहे त्या देशी यास न्यावयाचे तुमच्या हातून व्हायचे नाही. हालेलुया. प्रार्थना करूया. सर्व समर्थ आमच्या जिवंत देवा, अब्राहम, इसाक, याकोब यांच्या देवा, आमच्या निर्माण करत्या प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझे उपकार स्तुती करतो. जन्मदिवसापासून आजपर्यंत आम्हाला सांभाळस. तुझे पुत्र आणि कन्या होण्याचा तू अधिकार दिला बापा. हे जगातून तू आम्हाला निवडलंस, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. आज तुझ्या वचनाचं मनन करण्याकरता, त्याचं सत्य समजण्याकरता प्रभू आम्हाला ही सुवर्ण संधी दिलीस, त्याबद्दल तुझे उपकार मानतो. आजचं वचन ग्रहण करण्याकरता प्रभू तू आम्हाला सहाय्य कर. तुझी कृपा पुरव. पवित्र आत्मा, मी तुला धन्यवाद देतो. तुझं स्वागत करतो. आज तू आमच्याशी बोल. वचनाद्वारे अनेकांची तू भेट घे. हे वचन समजण्याकरता हे प्रभू तू आमचं अंतःकरण उघड. प्रार्थना विनंती नासोरी प्रभू येशू मसीहाच्या नावात करतो म्हणून तो आई. आमेन, आमेन, आमेन. खाली बसून घेऊया. गणना 20. सिस्टर प्लीज तो आवाज कमी करा. तुम्ही बंद करा फोन. गणना 20:12 वचन. यावर परमेश्वराने मोशे व अहरोन यांना म्हटले, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. हालेलुया. आणि इस्रायल लोकांसमक्ष माझे पावित्र्य प्रगट केले नाही, म्हणून ह्या मंडळीला जो देश मी दिला आहे त्या देशास यांना नेणे तुमच्या हातून घडणार नाही. प्रभूचं वचन प्रियांनो सत्य आहे, सजीव आहे. परमेश्वराने निर्गम याचा 3रा अध्याय आणि 9 व 10 या वचनामध्ये मोशेला विशिष्ट कार्यकर्ता पाचारण केलं होतं. निर्गम याचा 3रा अध्याय 9 आणि 10 वचन. प्लीज पटकन. पहा, इस्रायल वंशजाचा आकांत मजपर्यंत पहा, इस्रायल लोकांचा आकांत मजपर्यंत आला आहे. मिस्री लोक त्याचवर कसा जात जुलूम करत आहेत हेही मी प्रत्यक्ष पाहिले आहे. हेही मी प्रत्यक्ष पाहिले आहे. तर आता चल. परमेश्वर मोशेला म्हणत आहे, माझे लोक जे इस्रायल मध्ये आहेत त्यांच्यावरती जे मिस्री लोक चाल आणि जुलूम करत आहेत, त्यांचा आक्रोश, त्यांचं आक्रंदन, त्यांचं दुःख, त्यांचे उसासे मजपर्यंत आलेले आहेत. तर आता मी तुला म्हणत आहे की तू चल. परमेश्वर मोशेला म्हणत आहे चल. पुढं. तू मिस्र देशातून माझे लोक इस्रायल वंशज यास बाहेर काढ. हालेलुया. म्हणून मी तुला फारोकडे पाठवितो. हालेलुया. परमेश्वराने इस्रायल लोकांचा आक्रोश, दुःख, उसासे
हे पाहिले. आणि जो करार परमेश्वराने अब्रामाबरोबर केला होता त्याचं स्मरण केलं आणि परमेश्वराने एक विशिष्ट कार्य करता, एक विशिष्ट उद्देश करता मोशेची निवड केली. हालेलुया. मोशेला पाचारण केलं. हालेलुया. आणि मोशेला म्हणाला, चल मी तुला मिस्र देशात पाठवतोय, माझ्या लोकांना त्या मिस्रातून तू बाहेर काढ. हालेलुया. पाचारण परमेश्वराने मोशेला केलं होतं. एक विशेष कार्य करता. हालेलुया. विशेष गोष्टी करता परमेश्वराने मोशेला निवडलं होतं. हालेलुया. प्रभूने आपल्याला सुद्धा प्रेरणा निवडले. हालेलुया. प्रभूने आपल्याला सुद्धा निवडले एक विशिष्ट कार्य करता, एक विशिष्ट उद्देश करता. हालेलुया. आम्ही कधी विचार करतो का की प्रभूने माझी निवड कशा करता केले, प्रभूने माझं पाचारण कशा करता केलेलं आहे. हालेलुया. आणि देवाने मोशेला निर्गम 3:9 आणि 10 मध्ये काय केलेले, पाचारण केले. हालेलुया. त्याच्या अगोदरचं वचन आपण पाहिलं. प्रभू मोशेला म्हणत आहे की जो देश, ज्या देशात तुला त्या लोकांना घेऊन जाण्याची मी जबाबदारी सोपवली होती, तो देश, त्या देशात मी तुला घेऊन जाणार नाही, तुला जाता येणार नाही. एकीकडे पाचारण आहे प्रियांनो, एकीकडे निवड आहे. आणि दुसरे वचन आपल्याला पाहायला मिळतं की तो म्हणतो, मी त्या देशात तुला, तो देशात तुला तू जाऊ शकत नाही. हालेलुया. मोशे निवडलेला होता. मोशेला परमेश्वराने पाचारण केलं होतं. गणना 33:11 मध्ये प्रभूचं वचन सांगतं, मोशेला देवाने मित्र म्हटलं होतं. हालेलुया. निर्गम 33:11. पटपट पटपट बायबल घ्या. हालेलुया. कोणी आपल्या मित्राशी भाषण करावं, हालेलुया. कोणी आपल्या मित्राशी भाषण करावं तसा परमेश्वर मोशेशी समोरासमोर मोशेशी समोरासमोर भाषण करी. हालेलुया. परमेश्वर मोशेशी समोरासमोर जसं एक मित्र एका मित्राशी बोलतो, तसा परमेश्वर अखिल सृष्टीचा निर्माण करता तो आपल्या मित्राशी बोलत असे. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, मोशेला परमेश्वराचा मित्र बायबल मध्ये लिहिलेला आहे. हालेलुया. गणना 12वा अध्याय 8वं वचन. ज्याला मिळेल ते पटपट वाचा प्लीज. गणना 12:8. मी त्याच्याशी प्रत्यक्ष स्पष्टपणे बोलत असतो. हालेलुया. गूढ अर्थाने बोलत नसतो. मी त्याच्याशी, परमेश्वर काय म्हणतो, मी त्याच्याशी प्रत्यक्ष स्पष्टपणे बोलत असतो, गूढ अर्थाने बोलत नसतो. देव परमेश्वर मोशेशी स्पष्टपणे समोरासमोर बोलायचं. हालेलुया. आणि मोशे आपल्याला पाहायला मिळतो निर्गम 34वा अध्याय 30वा वचन. निर्गम 34:30 पटकन वाचा. मोशेच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहेत, तेजाचे किरण निघत आहेत असे अहरोनाने व सर्व इस्रायल लोकांनी पाहिलं. मोशे देवाच्या समक्षमध्ये राहत असे. मोशे देवाच्या समक्षमध्ये राहत असे, तेवढं त्याला पावित्र्य जपावं लागत असे. हालेलुया. कारण तो पवित्र. हालेलुया. आणि मोशे बरोबर देव समोरासमोर बोलत असे. मोशेला निवडलेला होता. मोशेला पाचारण केलेलं होतं. मोशेला बायबल सांगतं, देव म्हणतो जसा मित्र एका मित्राशी बोलत असं, तसा परमेश्वर मोशेशी बोलत असत. आणि मोशे देवाच्या समक्षमध्ये राहत असत. समक्षता खूप महत्वाची प्रिय. हालेलुया. समक्षता. आणि ज्यावेळेस मोशे परमेश्वराच्या समक्षतेमध्ये राहत असं, आणि ज्यावेळेस मोशे त्या सिनाई पर्वतावरून खाली उतरत असं, तर मोशेच्या चेहऱ्यातून परमेश्वराचं तेज दिसत असत. हालेलुया. हालेलुया. का?
कारण मोशे देवाला भेटून येत असे. हालेलुया. आज जस आम्ही देवाच्या समक्ष त्यामध्ये जातो, आमच्या चेहऱ्यातून काय दिसतं? हालेलुया. देवाचं तेज, देवाचा प्रकाश, देवाचं पावित्र्य मोशेच्या चेहऱ्यातून दिसत असत. हालेलुया. का? मोशे देवाच्या समक्षतेमध्ये राहत असे. परमेश्वर मोशेला भेटत असे, मोशे बरोबर तो बोलत असे. हालेलुया. देवाने, परमेश्वराने मोशेला आमंत्रण दिलं होतं. हालेलुया. आज तुम्हाला परमेश्वराने आमंत्रण दिलंय का? हालेलुया. परमेश्वराने मोशेला आमंत्रण दिलं होतं. निर्गम 24:12. हालेलुया. पटकन पटकन प्लीज. हालेलुया. धन्यवाद देतो बाबा. मोशेला म्हणाला, परमेश्वर मोशेला म्हणाला, चढून माझ्यापाशी ये, चढून माझ्यापाशी ये. हालेलुया. तेथे राहा, व कुठं? व तेथे राहा. व तेथे राहा. कुठं? हालेलुया. पवित्र सिनाय पर्वत. हालेलुया. परमेश्वर मोशेला म्हणतोय, काय म्हणतोय? पर्वतावर चढून पर्वतावर चढून मजकडे ये व तेथे राहा. व तेथे राहा. हालेलुया. परमेश्वर मोशेला आमंत्रण देत असे, तू मजकडे ये आणि माझ्या जवळ राहा. हालेलुया. का? कारण परमेश्वराने मोशेला निवडलं होतं. परमेश्वर पाचारण केले, मोशे पाचारण केलेला होता एक विशेष उद्देशासाठी, एक विशेष कार्यासाठी. परमेश्वर त्याला म्हणायचा, तू कुठे ये? सिनाय पर्वतावर ये आणि मग जवळ काय करतो? राहा. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर स्वतः मोशेला हाक मारत असे. हालेलुया. हम खुदा को चिल्लाते हैं, खुदा को पुकारते हैं. हालेलुया. परंतु प्रियांनो, बायबल सांगतं परमेश्वर मोशेला हाक मारत असे. हालेलुया. निर्गम 24:16. परमेश्वराचे तेज सिनाई पर्वतावर राहिले, परमेश्वराचे तेज सिनाय पर्वतावर राहिले आणि मेघाने 6 दिवस तो झाकून टाकला, आणि मेघाने 6 दिवस तो झाकून टाकला, आणि 7 दिवशी मेघातून आणि 7व्या दिवशी मेघातून परमेश्वराने मोशेला हाक मारली. हालेलुया. हालेलुया. मोशे. हालेलुया. परमेश्वराने काय केलं सिस्टर? मोशेला हाक मारली. मोशेला हाक मारली. हालेलुया. असा मोशे, परमेश्वराने मोशेला काय मारली? हाक मारली. हालेलुया. परमेश्वराने इस्रायल लोकांकरिता सिनाय पर्वतावर मोशेवर खूप मोठी जबाबदारी दिली, आणि ती जबाबदारी काय दिली? निर्गम 34:27. हालेलुया. निर्गम 34:27 प्लीज. मग परमेश्वराने मोशेला सांगितले की, मग परमेश्वराने मोशेला सांगितले की ही वचने लिहून ठेव, ही वचनं लिहून ठेव, कारण याच वचनास अनुसरून मी तुझ्याशी व इस्रायल लोकांशी हालेलुया करार केला. परमेश्वराने मोशेशी करार केला आणि इस्रायल लोकांशी करार केला. हालेलुया. कशाद्वारे करार केला सिस्टर? वचनाद्वारे. हालेलुया. वचनाद्वारे. म्हणून आज प्रभू आपल्याला म्हणतोय, माझं वचन ऐका. हालेलुया. ज्या परमेश्वराने मोशे बरोबर आणि इस्रायल लोकांबरोबर वचनाने करार केला, तो आज आपल्याला वचनाद्वारे सांगत आहे की माझं वचन ऐका. हालेलुया. माझं वचन ऐका. सिनाय पर्वतावर परमेश्वराने मोशेला 10 आज्ञा दिल्या. एक मोठी जबाबदारी इस्रायल लोकांकरिता, आणि त्या आज्ञा देऊन परमेश्वराने मोशे बरोबर आणि इस्रायल लोकांबरोबर काय केला? करार केला. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, ज्यावेळेस मोशे बद्दल अहरोन
आणि त्याची बहीण मिरियाम ही त्याच्या विरुद्ध बोलली, देवाने ऐकलं. हालेलुया. ज्या वेळेस परमेश्वराचा निवडलेला सेवक, परमेश्वराने पाचारण केलेला, परमेश्वराने विशेष उद्देशासाठी निवडलेला जो मोशे, त्याच्या विरुद्ध त्याचा भाऊ आरोन आणि त्याची बहीण मिरियाम ही विरुद्ध बोलली की परमेश्वर काय मोशेशीच बोलतोय काय. आपण पाहूया कनण्याचा 12वा अध्याय 1 ते 11 वचन. हालेलुया. मोशाने खुशी लोकातील एक स्त्री कनना 12वा अध्याय 1 ते 11. मोशाने खुशी लोकातील एक स्त्री बायको केली होती. हालेलुया. मिरियाम व अहरोन ही त्याची निंदा करू लागली. मिरियाम व अहरोन ही त्याची काय करू लागली? निंदा करू लागली. कोणाची निंदा? पाचारण केलेला, निवडलेला. हालेलुया. निंदा केली. निंदा काय केली? ती म्हणाली. कोण म्हणाली? प्लीज लिसन. कोण म्हणाली? मिरियाम म्हणाली. काय म्हणाली? ती म्हणाली परमेश्वर केवळ मोशेशीच बोलला. परमेश्वर केवळ मोशेशीच बोलला आहे काय? बोलला आहे काय? आम्हाशी का बोलला नाही का? आम्हाशी बोलला नाही काय? हे त्यांचे बोलणे परमेश्वराने ऐकले. परमेश्वराने ऐकले. हालेलुया. या वचनातून शिकायचं आपल्याला. ज्या वेळेस आपण देवाच्या सेवकाविरुद्ध बोलतो, देवाच्या सेवकाबद्दल बोलतो, देव ऐकतो. हालेलुया. देव ऐकतो. कारण मोशे हा पाचारण केलेला होता, मोशे हा निवडलेला होता आणि त्याची निंदा करून त्याच्या विरुद्ध मिरियाम ही बोलली. आणि कुणी ऐकलं सिस्टर? परमेश्वराने ऐकलं, प्रभूने ऐकलं. हालेलुया. आणि काय झालं परिणाम त्याचा? वाचा वाचा प्लीज वाचा. मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यावर नम्र होता. भूतलावरील सर्व मनुष्याहून नीट ऐका. मोशे हा भूतलावरील सर्व मनुष्याहून नम्र होता. हालेलुया. हालेलुया. नम्र. हालेलुया. नम्र होता. हालेलुया. म्हणून तर त्याला निवडलं. हालेलुया. म्हणून तर त्याला पाचारण केलं. देव अशा लोकांना पाचारण नाही करत जे उद्दाम आहेत, जे गर्विष्ठ आहेत, जे अहंकारी आहेत. देव अशाला निवडतो. हालेलुया. नम्र. हालेलुया. मोशे नम्र. आणि कसा नम्र होता ब्रदर? भूतलावरील. फक्त घरामध्ये नाही बरं का, फक्त नगर मधलं नाही, फक्त गावातलं नाही. बायबल सांगतं मोशे हा भूतलावरील सर्व मनुष्याहून नम्र होता. हालेलुया. हालेलुया. मोशे नम्र होता. हालेलुया. पुढचं. परमेश्वराने मोशे, अहरोन व मिरियाम यास एकाएकी सांगितले की तुम्ही तिघे दर्शन मंडपाकडे या. तेव्हा ती तिघे तिकडे आली. परमेश्वर मेघस्तंभात उतरून तंबूच्या दाराशी उभा राहिला व त्याने अहरोन व मिरियाम यास बोलावले. कोणाला बोलवलं सिस्टर? अहरोन आणि मिरियाम यांना पुढे बोलवलं. दर्शन मंडपाच्या पुढे बोलवलं. हालेलुया. काय घडलं? परमेश्वर त्यास म्हणाला माझे शब्द ऐका. आज भी प्रभु कह रहा है मेरी वाणी सुनो. हालेलुया. अहरोनाला प्रभू म्हणाला, मिरियामला प्रभू म्हणाला माझे शब्द ऐका. तुमच्यामध्ये कोणी संदेष्ट असल्यास मी त्यास दृष्टांतात प्रगट होतो आणि स्वप्नात मी त्याला त्याची भाषण करतो. पण माझा सेवक मोशे तसा नाही.
माझ्या सर्व घराण्यात तो विश्वासू आहे. तो विश्वासू आहे. हालेलुया. मोशे नम्र होता, मोशे विश्वासू होता. हालेलुया. कोण म्हणत आहे, कोण साक्ष देत आहे? परमेश्वर. प्रभू साक्ष देते. बहिणींनो, भावानं, प्रभू साक्ष देते. आज आमची साक्ष काय आहे? हालेलुया. आज आम्ही प्रभूची आराधना करतो, आज आम्ही प्रभूची प्रार्थना करतो, आज आम्ही पवित्र शास्त्र वाचतो. आज आमची साक्ष काय आहे? हालेलुया. हालेलुया. कारण बायबल काय सांगतं? शेवटच्या दिवशी न्याय कसा होईल? जे वचन मी तुला विदित केलं, जे वचन मी तुला सांगितलं, ते वचन तुझा न्याय करील. हालेलुया. प्रभू मोशेबद्दल काय म्हणत आहे? माझ्या सर्व घराण्यात तो विश्वास माझ्या सर्व घराण्यात तो विश्वासू आहे. विश्वासू आहे. मी त्याशी प्रत्यक्ष मी त्याची प्रत्यक्ष स्पष्टपणे बोलतो. स्पष्टपणे बोलत असतो, गूढ अर्थाने बोलत नसतो. परमेश्वराचे स्वरूप परमेश्वराचे स्वरूप माझा सेवक मोशे माझा सेवक मोशे याच्या दृष्टीत पडत असता याच्या दृष्टीत पडत असता त्याची निंदा कराव्यास त्याची निंदा कराव्यास तुम्हाला भीती कशी वाटली नाही? तुम्हाला भीती कशी वाटली नाही? मेरे प्यारे भाई और बहनों, सेवक को कभी हल्के में मत लो. हालेलुया. सेवक हा प्रभूचा निरोप असतो. हालेलुया. धन्यवाद प्रभू. कारण तो स्वर्गातल्या देवाची घोषणा करत असतो. हालेलुया. हालेलुया. आणि प्रभू परमेश्वर मिर्याम आणि आरोनला म्हणत आहे की तुम्ही काय केलं? त्याची निंदा कराव्यास तुम्ही त्याची निंदा कराव्यास तुम्हाला भीती कशी नाही? तुम्हाला भीती कशी वाटली नाही? उसके आगे मग परमेश्वराचा क्रोध मग परमेश्वराचा क्रोध त्याजवळ भडकला व त्याने तेथून गमन केले. व त्याने तेथून गमन केले. तंबूवरून मेघस्तंभ निघून गेला. तो इकडे मिर्याम कोडाने बर्फासारखी पांढरी झाली. मिर्याम कोडाने बर्फासारखी पांढरी झाली. हालेलुया. ये किसका नतीजा है? क्यों ये परिणाम? हालेलुया. प्रभु का सेवक मोशे, जो नम्र, जो परमेश्वर का मित्र, हालेलुया, विश्वासू, निवडलेला, पाचारण केलेला, उद्दिष्ट विशिष्ट कार्यासाठी की मिसर देशात माझे लोक जाग जुलमात आहेत, त्यांची आरवळी मतपर्यंत आलेली आहे. तू त्यांना जाऊन काय कर? बाहेर काढ. हालेलुया. अशा सेवकाबद्दल बोलण्याची तुम्ही हिम्मत कशी केली? तुम्ही कसे धजले? आणि त्याचा परिणाम काय झाला? मिर्याम बर्फासारखी पांढरी शुभ्र झाली, कोडी कोडी बन गई हो. हालेलुया. परंतु प्रियांनो, 13व वचन काय सांगतं? तेव्हा मोशेने परमेश्वराचा धावा केला. तेव्हा मोशेने परमेश्वराचा काय केला? धावा केला हे देवा की हे देवा, दया करून हिला बरे कर. हालेलुया. हालेलुया. जो तुमची निंदा करतो ना, त्याच्यासाठी प्रार्थना करा. हालेलुया. जो तुमची निंदा करतो त्याच्यासाठी काय करा? निंदा कुणी केली सिस्टर? मिर्यामने केली. प्रार्थना कुणी केली? आणि प्रार्थना कशी केली? हे देवा दया करून तिला बरे. धावा धावा धावा. काय केलं? परत वाचा. तेव्हा मोशेने परमेश्वराचा धावा केला की हे देवा दया करून. हालेलुया. धावा कुणी केला? मोशेने केला. दया कुणाला करायला सांगितली? हालेलुया. आणि काय दया करायला सांगितली हिला? तू हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद. ये कैरेक्टरिस्टिक मोशे के बारे में. हालेलुया. आज हमारे बारे में क्या है? हालेलुया. धन्यवाद देतो बापा तुला. लेविया
1:9 मध्ये परमेश्वराने मोशेला सांगितलं, आरोन व त्याचे मुलगे यांचं तू देवाला समर्पण कर, प्रभूची सेवा करण्याकरता. हालेलुया. वेळेअभावी आपण रेफरन्स घेत आहोत. निर्गम 35:1-3 वर्षामध्ये मोशेने इस्रायल लोकांना परमेश्वराच्या शाब्बाताविषयी आज्ञा केली. हालेलुया. धन्यवाद देतो बाबा. थँक्यू लॉर्ड. निर्गम 14वा अध्याय आणि 13वा वचनामध्ये मोशे ने तांबड्या समुद्रावर काठी उघडली आणि समुद्र दुभागला गेला. हालेलुया. प्रभूने त्या सेवकाला सामर्थ्य दिलं. सामर्थ्य का? कारण त्याला पाचारण होतं. ज्याला पाचारण त्याला सामर्थ्य. हालेलुया. आणि परमेश्वराने मोशेला सांगितलं की ज्यावेळेस समोर तांबडा समुद्र आणि मागे फारोचं सैन्य, मोशे बसला. परमेश्वर त्याला म्हणाला, उठ. बसलाच काय? या समुद्रावर काय कर तू? काठी उगार. आणि परमेश्वराने मोशेला ज्याप्रमाणे सांगितलं, मोशेने त्याप्रमाणे केलं आणि समुद्र बहिणीनं भावानं तो दुभागला. आणि वचन 22 मध्ये काय सांगितलं की इस्रायल लोक कोरड्या भूमीहून चालले. हालेलुया. ये सब कुछ करने वाला कौन है? परमेश्वर मसीहा. हालेलुया. कोण करत होतं हे? परमेश्वर. हालेलुया. कारण का? परमेश्वर मोशेला म्हणला, तू भिवू नको, तू घाबरू नको, मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. आज वही खुदा आपसे कहता है, तू डर मत, मैं तेरे साथ हूं. हालेलुया. यहोशूला तो म्हणाला, तू घाबरू नको, भिवू नको, जसं मी मोशे बरोबर होतो तसं मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. तो कधी न बदलणारा देव. हालेलुया. जी जबाबदारी मोशेला दिली होती इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढण्याकरता, जो कनान देश त्यांची वाट पाहत होता, कारण हे करार जो हा परमेश्वराने अब्राहामाबरोबर केला करार होता की आज जरी तू या देशामध्ये उपरा आहेस, पण हा देश नीट पाहून घे. हालेलुया. हा देश मी तुझ्या संततीला देणार आहे. हालेलुया. आणि ते कनानात घेऊन जायची जबाबदारी मोशेला दिली होती प्रियांनो. पण काय घडलं? हालेलुया. गणना 20:12. हालेलुया. प्रभू काय म्हणत आहे? तेव्हा परमेश्वराने यावर परमेश्वराने मोशे व आरोन यांना म्हटले, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि इस्रायल लोकांसमक्ष माझं पावित्र्य प्रगट केले नाही, म्हणून या मंडळीला जो देश मी दिला आहे त्या देशात यांना नेणे तुमच्या हातून घडणार. काय घडलं? ज्या देशात घेऊन जाण्यासाठी पाचारण केलेलं, त्या देशात घेऊन जाण्यासाठी निवडलेला मोशे, आरोन काय म्हणे की तुमच्या हातून आता घडणार. का घडणार नाही? तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. तुम्ही माझ्यावर आणि इस्रायल लोकांसमक्ष माझं पावित्र्य प्रगट केलं. हालेलुया. दो चीजे. हालेलुया. एक विश्वास आणि दुसरं त्याचं पावित्र्य 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 प्रगट केलं नाही. हालेलुया. आज आम्ही आमच्या देवाचं पावित्र्य प्रगट केलं पाहिजे. आम्ही ज्या देवाची आराधना करतो, आम्ही ज्या देवाची उपासना करतो, आम्ही ज्या देवाला नमन करतो, ते देव पवित्र आहे. हालेलुया. आमच्या विश्वासाच्या द्वारे आम्ही ती कृती केली पाहिजे. प्रेम हे मोशेचं आपण कॅरेक्टरिस्टिक पाहिलं. आपण मोशे नम्र होता. मोशेला देवाचा मित्र म्हटलेलं. देव परमेश्वर मोशेला समोर बोलायचा, मोशेला आमंत्रण द्यायचा, तू माझ्याकडे ये, इथं राहा. मोशेला तू माझ्या लोकांना हे विदित कर. मोठी जबाबदारी. मोशे विरुद्ध जे बोलले त्यांच्यावर परमेश्वराचा क्रोध देवाने प्रगट केला, त्याचं सत्य प्रगट केलं. एवढं असताना सुद्धा
एक समय असा आला की परमेश्वर मोशेला म्हणाला, जो देश हे देण्याचं अभिवचन मी दिलं होतं, ज्या कनान देशाच्या लोकांना घेऊन जाण्यासाठी मी तुला निवडलं होतं, तुला पाचारण केलं होतं, पण आता तू त्या देशात जाऊ शकत नाही. हालेलुया. तू त्या देशात जाऊ शकत नाही. का जाऊ शकत नाही? त्याचं कारण काय? हालेलुया. त्याचं कारण काय प्रियांनो? त्याचं कारण वचन गणना 6 ते 8 वचन. तेव्हा मोशे व अहरोनने त्या मंडळी समोरून जाऊन दर्शन मंडळ तेव्हा मोशे व अहरोन ज्यावेळेस पाण्यासाठी वादविवाद झाला, पाण्यासाठी त्या लोकांनी मोशेला काय केलं? दोष दिला. त्यावेळेस तेव्हा मोशेने काय केलं? मोशे व अहरोन हे मंडळी निघून दर्शन मंडपाच्या दारापाशी पालथे पडले आणि परमेश्वराचे ते त्यांच्या दृष्टीस पडले. परमेश्वर मोशेला म्हणाला, आपली काठी घे. काठी हे अधिकाराचं चिन्ह होतं. परमेश्वराने मोशेला अधिकार दिले होते. आणि प्रभू काय म्हणत आहे की आपली काठी घे आणि तू व तुझा भाऊ अहरोन मिळून मंडळीत जमा करा. व त्यांच्या देखत तुम्ही त्या खडकाला काय करा? हालेलुया. हालेलुया. हातात काठी घ्या, मंडळी जमा करा आणि खडकाला काय करा? आज्ञा करा. जितना बोला है प्रभु ने वो करो. हालेलुया. उससे ज्यादा करने जाओगे दंड पाओगे. हालेलुया. काय सांगितलं होतं की तुम्ही खडकाला आज्ञा करा, म्हणजे त्यातून पाणी फक्त काय करायची ताई? आज्ञा. आज्ञा. खडकाला आज्ञा करायची होती. पाणी कोण काढणार होता? परमेश्वर. हालेलुया. आजकाल काय होतं, बरेच जण देवाचं काम स्वतःच करायला निघतात आणि तिथेच फेल होतात. करने वाला परमेश्वर है. हालेलुया. करने वाला कौन है? परमेश्वर. हालेलुया. प्रभु यीशु मसीह के नाम में होए. हालेलुया. धन्यवाद. पेत्र आणि योहान लगबगीने मंदिरात चालले होते. हालेलुया. लंगड़ा भिखारी सुंदर नामे दरवाजे के बाहर बैठा था. कुछ भी कुछ उनसे मिलेगा, उस उत्कंठा से उनके तरफ देख रहा था. पेत्र ने कहा, माझ्याजवळ सोने रुपये नाही, जे आहे मी तुला देतो. नासोरी यीशु मसीह का नाम में चालू लाख. हालेलुया. हालेलुया. आजकल बहुत से सेवक खुद ही चलाने का प्रयास कर रहे. हालेलुया. लेकिन नहीं कामयाब हो रहे. हालेलुया. बदल करने वाला परमेश्वर है. हालेलुया. उसको आदर दो, उसको मान महिमा सम्मान दो. जब हम उसका आदर लेने जाएंगे ना, तो वही सीन बदल जाएगा. हालेलुया. मैंने किया, मी केलं, मी प्रार्थना केली, मी हे केलं, मी ते केलं. तू माती आहेस, रांती माती. परमेश्वर महान है. मेरा परमेश्वर ने किया, मेरा प्रभु करने वाला है, उसमें सामर्थ्य है, वो कर सकता है. हालेलुया. त्यांना काय सांगितलं की तुम्ही काय करा? खडकाला बस 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 बस, बाकी कुछ मत करो मेरे भाई. हालेलुया. सिर्फ आज्ञा कर. हालेलुया. आज्ञा करा, म्हणजे त्यातून काय निघाल? पाणी देने वाला परमेश्वर है. हालेलुया. खडकातून पाणी काढणारा आमचा देव आहे. फक्त विश्वास ठेवा. हालेलुया.
हालेलुया. फक्त आज्ञा करायला लावली होती. आणि पुढे काय सांगितलं होतं? पाणी निघेल याप्रमाणे त्यांच्यासाठी खडकातून पाणी काढ व या मंडळीला व त्यांच्या जनावराला पाज. हालेलुया. 9वं वचन, परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने त्याच्या समोरून ती काठी आणली. 10वं वचन, मोशे व आरोन यांनी मंडळीला खडकासमोर जमा केले. एक आज्ञा क्या हो गई? पूरी हो गई. आज्ञा काय होती? मंडळीला काय कर, तू जमा कर, जमा कर, खडकासमोर जमा कर. मग त्यांनी काय केलं? मोशे आरोन यांनी मंडळीला खडकासमोर काय केलं? जमा केलं. आणि त्यांना मोशे म्हणाला, यही गडबड हो गई. यही गडबड हो गई मेरे भाई. मोशे म्हणाला, अहो बंडखोरांनो, ऐका, तुमच्यासाठी आम्ही, हालेलुया, हालेलुया, आम्ही कोण? आम्ही बोले तो कोण? मैं और आरोन, मोशे आणि आरोन. प्रभु को थोड़ा बाजू को किया. हालेलुया. प्रभु को थोड़ा बाजू किया. हालेलुया. काय म्हणाला मोशे? अहो बंडखोरांनो, ऐका, तुम्हासाठी आम्ही या खडकातून पाणी काढावे काय? आम्ही या खडकातून पाणी काढावे काय? प्रभु को थोड़ा सा बाजू किया. हालेलुया. आणि जो पाणी काढणारा, सर्व समर्थ, सृष्टीचा रचेता परमेश्वर, उसको थोड़ा सा बाजू किया. आणि त्यांना काय म्हणलं? अहो बंडखोरांनो, आम्ही तुम्हासाठी हे खडकातून पाणी काढायचे काय? बस त्यांनी ते श्रेय स्वतःकडे घेतले. कधी प्रियांनो, बहिणींनो, भावांनो, जर तुमच्या प्रार्थनेमुळं जर कोणाला आरोग्य मिळालंय, चंगाई मिळाली, कोणाचं परिवर्तन झालंय, कुणी आशीर्वादित झाले, तो कृपा करून त्यांना सांगा, हे करने वाला परमेश्वर है. आम्ही कोण? हे करने वाला नासरी प्रभू येशू मसीहा. हालेलुया. अहो लोकांनो, जो पांगळा, जो तुम्ही इतक्या वर्षापासून पाहत होता, सुंदर नामे दरवाजावर बसलेला, तो चालू लागला. तुम्ही आश्चर्याने आमच्याकडे का पाहता? प्रभूने त्याला चालवलेला आहे. हालेलुया. वाचा सिस्टर, मिळालं का? हालेलुया. ते श्रेय पेत्र आणि योहानने नाही घेतलं. ते काय म्हणाले? हालेलुया. वाचा पुढे. धन्यवाद प्रभू. हालेलुया. ते निरखून पाहायला लागले पेत्राकडे आणि योहानाकडे. हा काय चमत्कार झालेला आहे हे पाहून पेत्राने लोकांस म्हटले, अहो इस्रायल लोकांनो, याचे आश्चर्य का मानिता? अथवा आम्ही आपल्या सामर्थ्याने पाडन अगर सुभक्तीने याला चालवायस लावले असे समजून आम्हाकडे का न्याळून पाहता? हालेलुया. ये करने वाला वो है. हालेलुया. प्रभु ने चलाया उसको. हालेलुया. त्या श्रेय त्या योहान आणि पेत्रांनी नाही घेतलं प्रियन. आज लोक पळत आहेत. कुणी पंजाबला पळत आहे, कुणी दिल्लीला पळत आहे, कुणी दूर दूर पळत आहे. कार्य करने वाला परमेश्वर है. तू जहां है वहीं पे मुझे पुकार, मैं तेरी आवाज सुनूंगा.
मैं तेरी पानी की तरफ अपना कान लगाऊंगा, क्योंकि मैं तेरा यहोवा, तेरा परमेश्वर सामर्थ्यवान हूं। हालेलुया, धन्यवाद प्रभू। या ठिकाणी मोशे म्हणत आहे की आव बंडखोरांनो, आम्ही या खडकातून तुम्हासाठी पाणी काढावं काय? मग मोशेने हात उचलून त्या खडकावर दोनदा काठी मारली, त्यातून पाणी विपुल, जो परमेश्वर ने कहा था वो नहीं किया, फिर भी प्रभु ने जो कहा था कि इनको पानी पिला और इनके जानवर को पानी पिला, प्रभु ने अपना शब्द पूरा किया। हालेलुया, शब्द पूरा करने वाला परमेश्वर है। हालेलुया, धन्यवाद प्रभू। आणि अशा प्रकारे काय केलं मोशेनी, त्या ठिकाणी परमेश्वराला जो सन्मान आदर मान द्यायचा होता, परमेश्वराचं पावित्र्य त्या इस्रायल लोकांसमोर प्रगट करायचं होतं, त्यामध्ये मोशे कमी पडला। हालेलुया, मोशे काय झालं, कमी पडलं प्रियांनो। आणि त्यावेळेस परमेश्वर मोशेला काय म्हणाला, तेव्हा परमेश्वराने मोशेवर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही। हालेलुया, इस्रायल लोकांसमक्ष माझी पवित्रता प्रदर्शित हा, तू माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि इस्रायल लोकांसमक्ष माझं पावित्र्य प्रगट केले नाही, म्हणून या मंडळीला जो देश मी दिला आहे त्या देशास यांना नेणे तुमच्या हातून घडणार नाही। मत्तय 17:20 पाहू आपण पटपट। मत्तय 17:20, 17वा अध्याय आणि 20वा वचन। त्याने त्यास म्हटले तुमच्या अल्पविश्वासामुळे, कारण मी तुम्हाला खचित सांगतो, जर तुम्हामध्ये मोहरीच्या दाणे इतका विश्वास असेल तर या डोंगराला इथून तिकडे सर असे तुम्ही म्हटल्यास तो सरेल। तुम्हाला काही असाध्य होणार। हालेलुया, प्रभूचं वचन काय सांगतं, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही। प्रभूने काय सांगितलं होतं की तू खडकाला काय कर, आज्ञा कर। आज सिर्फ बोल, खडकाशी बोल, त्याला आज्ञा कर। हालेलुया, तसं घडलं नाही प्रियांनो। आणि मग त्या आज्ञा भंगामुळे काय झालं, अनुवाद 34 अनुवाद 32 सॉरी 48 ते 52, अनुवाद 32 48 ते 52। मग त्याच दिवशी परमेश्वराने मोशेला सांगितलं, मोआब देशात यरीहो समोर अबारीम पर्वताचे नबो म्हणून शिखर आहे, त्यावर चढ, आणि जो कनान देश मी इस्रायल लोकांस वतन करून देत आहे त्याचे तेथून अवलोकन कर। अब जो कनान तू जाने वाला था वो कनान में तू जा नहीं सकता, क्योंकि तूने मुझ पर विश्वास नहीं रखा, तूने मेरा पवित्र इस्राएल लोगों के समक्ष प्रकट नहीं किया। तो अब मैं कहता हूं तू नबो पर्वत के ऊपर जा और क्या कर, उसका अवलोकन कर। तुझा भाऊ अहरोन हा होर डोंगरावर वरून स्वजनात जाऊन मिळाला, तसाच तूही या डोंगरावर चढून जाऊन तेथे मरशील आणि स्वजनात जाऊन मिळशील। याचे कारण हेच की
सीन रानात कादेशाच्या कादेशाच्या मरिबा नामक झऱ्याजवळ तुम्ही दोघांनी इस्रायल लोकादेखत माझा अपराध केला व त्यांच्या समोर मला पवित्र मानिले नाही. यामुळे जो देश मी इस्रायल लोकांस देत आहे तू तो डोळ्याने पाहशील, पण तुझे तेथे जाणे. हालेलुया. आज हमारे लिए भी एक कनान देश है. हालेलुया. परम कनान. हालेलुया. मोशेला त्या इस्रायल लोकांना मिस्र देशातून काढून कनान देशात नेण्यासाठी त्याने निवडलं होतं, पाचारण केलं होतं. हालेलुया. कनान देशात मोशेला सुद्धा पाचारण होतं. हालेलुया. पण कनान देशात मोशे जाऊ शकला. आज आम्हाला सुद्धा त्या परम कनानामध्ये जाण्यासाठी पाचारण आहे. हालेलुया. हालेलुया. पण जर आज आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, त्याचं पावित्र्य प्रगट केलं नाही, त्याची आज्ञा पाळली नाही, तर कदाचित आम्ही कुठं असतो. हालेलुया. आज विचार करण्याची गोष्ट आहे. हमारे लिए भी एक परम कनान है. हालेलुया. प्रभूने काय सांगितलं मोशेला? नवो पर्वतावर उभा राहा, त्याचं अवलोकन कर. जो देश कनान देश मी इस्रायल लोकांना देत आहे, तू दुरून पहा, कारण आता तुझं तिथं जाणं होणार नाही. कारण तू आता ह्याच पर्वतावर काय होणार आहे? आपल्या स्वजनास मिलना है. मोशे भी कनान में जा सकता था. हालेलुया. आज हम भी कनान में जा सकते हैं, परम कनान में, अगर हम उसके ऊपर विश्वास करेंगे, हम उसका पावित्र प्रकट करेंगे, उसके पवित्रता में रहेंगे, विश्वासु रहेंगे और उसका आज्ञा का पालन करेंगे. आज्ञा का पालन नहीं करेंगे तो कनान के बजाय कहा जाएंगे वो खुद ही सोच लेना. हालेलुया. आणि नुसतं मोशेला कनान देशात जाऊ नाही दिलं देवाने, तर त्या नव पर्वतावर त्याला सोजर काय केलं? सोजरस मिळालं. परंतु प्रियांनो, एक गोष्ट या ठिकाणी घडलेली. मोशेची बॉडी आजपर्यंत कोणाला सापडली नाही. का नाही सापडली? हालेलुया. मोशेचं शरीर का नाही सापडलं? मोशेचं थंड का नाही सापडलं? हालेलुया. कारण परमेश्वराने मोशेला स्वतः पुरलं. परमेश्वराने मोशेला स्वतः पुरलं. हालेलुया. 34:5 आणि 6 पटकन वाचा, पटकन. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे त्याचा सेवक मोशे त्याच्या मोआब देशी मरण पावला आणि त्याने त्यास म्हणजे त्याने म्हणजे कुणी? परमेश्वराने त्यास म्हणजे कोणाला? मोशेला मोआब देशात बेत पावरासमोर हालेलुया एका खोऱ्यात मुठ माती दिली. किसने दफनाया मोशे को? परमेश्वर ने खुद अपने हाथों से उसको दफनाया. क्यों दफनाया? क्यों बॉडी नहीं मिली? आज भी कई साइंटिस्ट, कई लोग ढूंढ रहे उस बॉडी को, लेकिन परमेश्वर ने अपने हाथों से उसको दफनाया. क्यों दफनाया? क्योंकि हालेलुया, क्योंकि हालेलुया यहूदा, पटकन वाचा,
यहूदा 1 अध्याय 9 वचन. हालेलुया, हालेलुया. आद्य देवदूत मिखाएल आद्य देवदूत मिखाएल हा जेव्हा मोशेच्या शरीरासंबंधाने मोशेच्या शरीरा संबंधाने सैतानाशी वाद घालताना भांडला. तेव्हा हालेलुया. आगे पुढे. त्याला त्याला दोषी ठरवून त्याची निंदा करावी, त्याची निंदा करावास त्याचा हिया झाला नाही तर प्रभू तुला धमकाव, तर प्रभू तुला धमकाव. एवढेच तो म्हणाला. शैतान उसकी बॉडी ढूंढ रहा था. जर बॉडी भेटली असती ना तर इस्रायल लोकांनी केली असती. हालेलुया. इस्रायल लोकांनी मोशेच्या कबरेचीच उपासना केली असती आणि त्याला देव मानलं असतं. मेरा परमेश्वर ईर्षावान देव आहे. हालेलुया, हालेलुया. मस्त समोर तुला अन्य देव नसावेत. हालेलुया. आणि प्रियांनो, दुष्टाने काय केलं असतं? त्या बॉडीचा उपयोग त्या इस्रायल लोकांच्या नाशाकरता केला असता. मूर्ती पूजेसाठी केला असता. मूर्ती पूजेकडे वळले असते, कारण त्यावेळेस ते लोक मूर्ती पूजा करण्यासाठी तयार असायचे. ज्यावेळेस मोशेला सिनाय पर्वतावरून यायला उशीर झाला त्यावेळेस त्यांनी काय केलं? त्या सोन्याच्या वासराची पूजा केली आणि ते काय म्हणाले? हाच आमचा देव, हाच आम्हाला मार्ग दाखवीन. हालेलुया. प्रभु उनको अच्छी तरह जानता था. इसके अगर बॉडी किसी के हाथ लग गई तो ये इसकी उपासना करेंगे. हालेलुया. और ये दुष्ट इसका इस्तेमाल करेगा. हालेलुया. परमेश्वराने मोशेची बॉडी स्वतः पुरली म्हणून ती आजपर्यंत कोणाला भेट आजपर्यंत कोणाला माहित नाही, क्योंकि परमेश्वर ने वो दफन विधि खुद किया. हालेलुया, हालेलुया. खुद परमेश्वर ने उसको दफनाया. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. का? कारण परमेश्वराने काय सांगितलं होतं की जो देश तुला मी देत आहे, इस्रायल लोकांना देत आहे, तो काय करतो आता? दुरून पहा. कदाचित इस्रायल लोकांना त्याची बॉडी सापडली असती ना, त्याचं शरीर सापडलं असतं ना, ते शरीर कणात घेऊन गेले असते. प्रभूने त्याला जिवंत असतानाही करण्यात जाऊ नाही दिलं आणि तो मेल्यानंतर त्याची बॉडी करण्यात जाऊ नाही दिली. हालेलुया. कारण का? यौसेपाच्या हस्ती. हालेलुया. यौसेप मेला मिस्रात, पण यौसेप काय म्हणाला त्याच्या लोकांना की शपथ घेऊन सांगा की माझा मृत्यू समय जवळ आलेला आहे, मी मिस्रात मरणार आहे, पण माझ्या अस्थी या ठिकाणी तुम्ही पुरू नका. तर जो देश वचनयुक्त जे देश देण्यास आपल्याला अभिवचन दिले आपल्या पूर्वजांना, त्या देशात माझं काय न्या अस्थी न्या. आणि मग लोकांनी काय केलं? त्या यौसेपाच्या अस्थी कुठे घेऊन गेले? ते कनानात घेऊन गेल्या. उत्पत्ती 50:25. उत्पत्ती 50:25. देव खात्रीने तुमची भेट घेईल. यौसेप काय म्हणत आहे आपल्या लोकांना, इस्रायल लोकांना, की देव खात्रीने तुमची काय घेईल? भेट घेईन. का खात्रीने? कारण अभिवचन अब्रामाला दिलं होतं 400 वर्षापूर्वी. हालेलुया. तो आज हा देश पाहतोस, हा पाहून घे. आज जरी तू उपरेस, पण हा देश मी तुझ्या संततीला देईल. यह अभिवचन प्रभु का था, कोई इंसान का नहीं था. हालेलुया. यौसेप क्या कहता है? मग देव खात्रीने तुमची भेट घेईल. मग देव खात्रीने तुमची भेट घेईल असे यौसेपाने इस्रायल पुत्र सांगून
आपल्या अस्थी आपल्या अस्थी येथून घेऊन जाण्याची येथून घेऊन जाण्याची त्यांच्याकडून अनभाग करेल. अनभागी करून घेतली कि मुझे यहां मत दफनाना, मेरी अस्थि कनान में लेके जाना. पण प्रभूने मोशेला काय म्हणलं होता? नबो पर्वतावर जा आणि जो देश मी त्याचं काय कर तू अवलोकन कर, कारण आता तू तिथे जाणार नाही, कारण तू आणि औरन यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. जे माझं पावित्र्य इस्रायल लोकांना प्रगट करायचं होतं ते तू प्रगट केलं नाही, तर तो देश तू दुरून पहा, कारण नभ पर्वतावर तू काय करण्याचा आता स्वजनात जाऊन मिळणार आहे. प्रभूने मोशेला जिवंतपणी कनानात जाऊ नाही दिलं आणि त्याच्या अस्थी सुद्धा तिथं जाऊ नाही दिल्या, कारण त्याच्या अस्थी कनानात जरी गेल्या असत्या तर कदाचित तिथं मंदिर बांधलं असतं आणि मूर्तीपूजा सुरू झाली असती. हालेलुया. परंतु प्रभूची इच्छा आहे होती की त्या देशात तुम्ही गेल्यानंतर माझं पावित्र्य पाळा, माझं पावित्र्य पाळा. हालेलुया. आणि प्रियांनो, अशा प्रकारे मोशे हा पाचारण केलेला होता, मोशे हा निवडलेला होता, मोशे देवाचा मित्र होता, मोशे देवाच्या समक्षतेमध्ये राहायचा, मोशे देवाच्या समोरासमोर परमेश्वर मोशे बरोबर बोलायचा, त्याचं परमेश्वराचं तेज मोशेच्या चेहऱ्यातून निघायचं. परमेश्वराने सिनाई पर्वतावर मोशेला कराराच्या पाट्या दिल्या, त्याला अधिकार दिला, त्याला इस्रायल लोकांना मिस्र देशातून कनान देशात जाण्याकरता निवडलेलं होतं. परंतु एक चूक की त्याचा आज्ञा पाळली नाही. हालेलुया. आज जर मोशे त्या चुकीमुळे कनानात नाही जाऊ शकला, हालेलुया, आज आम्ही प्रत्येक जण विचार करतो की हम स्वर्ग एक दिन स्वर्ग जाएंगे. हालेलुया. आमच्यासाठी परम कनान परमेश्वराने ठेवलाय, त्या नासरी प्रभू येशू मसीह आम्हाला घेण्यास येणार आहे. हालेलुया. आज आम्ही तयारी करत आहेत, पण आज आम्ही वचन ऐकतो, कानाने ऐकतो, ते वचन पाळतो का? त्या आज्ञा पाळतो का? आज प्रभू म्हणतो मला यज्ञ नको, तर मला आज्ञा पाळलेला बरे वाटतात. आज उपासाचा यज्ञ होतोय, आज्ञा किती पाळत आहेत? आज प्रभू आज्ञा पाळणारे लोक शोधत आहे. हालेलुया. आज आम्ही स्वतःच विचार करायचा की आम्ही यज्ञ करणारे लोक आहोत की आज्ञा पाळणारे लोक आहोत. आज जर आम्ही आज्ञा पाळणारे लोक असतो तर नक्कीच प्रभू तुमची, आमची, आपल्या सर्वांची परमकरणात वाट पाहते. आणि जर आम्हाला परमकरणात जायचं असेल तर आम्हाला प्रभूच्या आज्ञा पाळणारे लोक. हालेलुया. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. देवबापाने आजचं हे वचन माझ्याकरता, आपल्या सर्वांकरता आध्यात्मिक उन्नती करता दिलं. देवबापाने बोलण्याकरता सहाय्य केलं. पवित्र आत्म्याला मी धन्यवाद देतो. तुम्ही शांत रीतीने ऐकलं. तुम्हा सर्वांचे मी प्रभूमध्ये आभार मानतो. या पुढचा वेळ पास्टर